श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज. आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे. पैठण मार्गे शेवगाव मार्गे पांढरी पुलावरून अहिल्यानगर, नेप्ती चौकातून आळे फाट्याहून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला. कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल. कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत. तिथून पुढे आता असा प्रॉब्लेम झालाय, आणखी डिक्लेअर नाही केलं, पण इथून गेल्यावर मला करावंच लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलं होतं. शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेज घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं 20 फुटावरचं सुद्धा, आणि खूप दरडी कोसळतात. आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही, किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे. कारण तिला उचलून बाजूला ठेवू पोरं म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला. लुटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही. कोणाला चहा प्यावासा वाटला, नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये. मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे. म्हणून काहींचं म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचं आत्ताचं मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही, 17 किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे. फक्त कल्याण कटतंय. तर आपण असं करूया की शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ, राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे, आणि तिथून पुढं तळेगाववरून लोणावळा, वाशी, चेंबूर आणि आझाद मैदान. म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं, कल्याणहून वाशीला जावं लागतं, आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय. चाकण मार्गे गेलं तर बरं राहील. तरी आता इथून गेल्यावर मी विचार करल, पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर, तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागणार.